या व्हिडिओमध्ये आपण KYC प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे हे पाहणार आहोत। डॅशबोर्डवर तुम्हाला KYC हा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा। इथे तुमचा मोबाईल नंबर दिसेल, तुम्ही तो अपडेट करू शकता। त्यानंतर सेंड OTP वर क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलवर OTP आला आहे, तो OTP टाका आणि व्हेरीफाय वर क्लिक करा। आता तुमचा मोबाईल नंबर यशस्वीरित्या व्हेरीफाय झाला आहे। हाच प्रोसेस WhatsApp आणि ईमेल व्हेरिफिकेशनसाठी देखील आहे। खाली तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसेल। मी येथे नमुना म्हणून आधार कार्डची समोरची व मागची बाजू, पत्त्याचा पुरावा आणि बँकेचा पुरावा अपलोड करत आहे। कृपया कायदेशीर आणि स्पष्ट दिसणारी कागदपत्रे येथे अपलोड करा। आता आपण पाहू शकतो की डॉक्युमेंट स्टेटस पेंडिंग आहे, म्हणजेच ही कागदपत्रे ॲडमिनकडून तपासली जात आहेत। जेव्हा कागदपत्रे मंजूर किंवा नाकारली जातील तेव्हा ईमेलवर एक सूचना येईल आणि इथे देखील स्टेटस बदललेले दिसेल। जर तुमची कागदपत्रे नाकारली गेली तर त्यामागचे कारण मेलमध्ये दिलेले असेल। ते कारण समजून घ्या, ती त्रुटी दुरुस्त करा आणि नवीन कागदपत्रे पुन्हा अपलोड करा। अशा प्रकारे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होईल।